महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवी ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझी उपमा नाढळे इहलोकी. बहु सिंधुसी बांधुला सेतुचेने, अनाथा दिना कारणे तुकयानी. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वयं श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिली आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकास नेली. जय जय रघुवीर समर्थ. बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे अष्ट मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही, तरी पडतो अपाही. सेवा चुकतो संताची, हिची नागवण फुकाची. गर्व होता ताटा, जातो यमपंथी वाटा. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमानी. प्रिय संत सज्जन हो, आज वार शुक्रवार. आज शुक्रवारची सेवा आपली गाथा पारायणचा अभंग आहे. 178 नंबरचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला बोध देतात. ते सांगतात, बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. ते देवाला म्हणतात, हे देवा, मला ब्राह्मणाचा जन्म देता, कुणब्याचा जन्म दिला, हे चांगलं केलं म्हणतात. कारण कसं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच अंगी झाले हरिरूप. माणसाचं जन्म कुणाला कुठल्या घराण्यात द्यावा, हे त्याचं भविष्य व त्याचं प्रारब्ध त्याच्यानुसार ठरलेलं असतो. महाराज, केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले ऐशी मेले किती. म्हणून तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला, भगवंताला, भगवंता, जर मला ब्राह्मणाच्या घरी जन्म दिला असता, तर मला भगवंताचं नामचिंतन करता आलं नसतं. परंतु मला एका कुणब्याच्या घरी जन्म दिलाच, म्हणून मी फार भाग्यवान आहे. मला कुणब्याच्या घरी जन्म दिल्यामुळे तो फार चांगलं केलेलं आहे. बघा आता लोक काय काय म्हणतात, आपण देखील म्हणताना म्हणतो, अरे त्याच्या जन्माला नाही गेलो असतो तर बरं झालं असतं, चांगल्या एखाद्या कुठल्याच्या योनीला जन्म दिला असता तर माझं कमीत कमी भाग्य उदयाला आलं असतं. तसं तुकोबाराय देवाला म्हणतात, तेव्हा ब्राह्मणाचा जन्म न देता कुणब्याचा जन्म दिला, चांगले झाले. असे न करता ब्राह्मण जन्म दिला असता तर मी ब्राह्मण आहे, सर्वात श्रेष्ठ आहे असा दौलत मिळवला असतो. बघा कसं आहे, मनुष्य जन्मामध्ये 4 प्रकारचे वर्ण आहेत. एक ब्राह्मणाचा वर्ग आहे, दुसरा आपला जे क्षत्रियांचा वर्ग आहे, तिसरा वैश्य आहे आणि चौथा शूद्र आहे. प्रत्येक वर्णानुसार मनुष्य जन्माला काम करावं लागतं. कारण ब्राह्मणाचा वर्ग कसा आहे, ब्राह्मणांनी पूर्वी काय करायचं, ब्राह्मण म्हणजे या सध्या कलियुगातले भूतलावरचे भूदेव म्हणलं जातं त्यांना. आणि सर्व काय यथासांग काय करायचं असेल तर संपूर्ण विधी हा ब्राह्मणानं करायचा. मग ब्राह्मणानं हा विधी करत असेल तर काय झालं असतं, तुकोबाराय म्हणतात, मला अहंकार आला असता, मला मोठेपणा झाला असता. आता पूर्वी जर तुम्ही गावी पाहिला असेल
कारण पूर्वी कुलकर्णी वतन होतं, पाटील वतन होतं, कारण त्यांचा एक दरारा होता त्या टायमामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये. तसं तुकोबाराय भगवंताला म्हणतात, भगवंता जर मला ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म दिला असता तर काय केलं असतं, मला अभिमान झाला असता, कारण मी ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला आहे. बघा काही काही वेळेला वाटतं जो शूद्र असतो ना त्याला समाज जवळ करत नाही महाराज. कारण पूर्वीच्या ज्या काळी पाहिलं आपण, त्या टायमाला जे आपले हरिजन होते त्या हरिजनांना माणसात सुद्धा बसायला देत नव्हते. रस्त्याने चालत असताना पाठीमागं खराटा बांधलेला असायचा, तुमकीसाठी त्यांच्या तोंडात गाडगा असायचं, पूर्वीचा समाज. आता काय नाही, आता ती परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे, आता तो समाज एकदम एक नंबरला गेलेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुम्ही ब्राह्मणाच्या कुळात जन्म दिला असता तर मी काय झालो असतो, ब्राह्मण म्हणून डौलाने मी मेलो असतो. पण कुणब्याच्या घरात जन्म दिल्यामुळं कमीत कमी माझं चांगली गोष्ट झाली की तुमच्या पाया पडून आनंदाने तुमचे नाव गाऊन नाचत आहे. आता बघा, ज्यात जर तुम्ही बघायला गेलं, हे ब्राह्मण लोक कधी फक्त लोकांना सांगायला स्वतः काही करत नाहीत, कारण त्यांना काय करायची गरज नाही. कारण ब्राह्मणाच्या घरी पहिलं काय होतं, हे होतं आपलं भगवंताला काय म्हणतात, ज्ञान द्यायचं काम ब्राह्मण करायचे. पूर्वी एक गुरु एक शिष्य परंपरा होती, कारण त्याने त्याच्या काळात सांगायचं त्याने तेवढंच करायचं. पण माऊलीने काय होतं, माऊली देखील ब्राह्मणाचे समाजाचे, पण त्यांनी काय केलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली राम जनार्दनी. हा जो भगवंताचा जो मार्ग आहे, जो नामयज्ञ आहे, जे कीर्तन आहे, भजन आहे, प्रवचन आहे, जो हा परमार्थिक मार्ग आहे, तो एक गुरु एक शिष्य परंपरा बंद करून त्यांनी संपूर्ण हा परमार्थ जगासाठी काय केलं, त्यांनी खुलं केलं. म्हणून तर आपण तुमचा आमचा आज भाग्य म्हणून आपण या ठिकाणी बसून कमीत कमी 1 तास आपण भगवंताचं नामचिंतन करतो. ही मेहरबानी ही कुणाची असतील, माऊलींची कृपा लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, ही फार गोष्ट चांगली केली की तुमच्या पाया पडून आनंद आहे, तुमचे नाव घेऊन आम्ही नाचत आहे. आता तुम्ही वारीला बघा, माऊली जात असताना ब्राह्मणाची लोक किती आहेत आपल्या पायी वारीला बघा तुम्ही, फार कमी आहेत. एखादा असा येत नाही तो. आता गणपती बसवून देखील बघा, ब्राह्मणाच्या घरी गणपती बसतो का तुम्ही, कारण ते काहीच करत नाहीत, कारण त्याला भगवंताचं वरदान आहे पूर्वीपासून. ते ब्राह्मण आहेत, ते भूदेव म्हटलेलं आहे, ते काय करत नाही, फक्त जगाला सांगायचं काम करतात, ज्ञान देण्याचं काम करतात. म्हणून तुकोबाराय ते भगवंताकडे तेच म्हणतात, जर मी ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आला असतो तर परमार्थ काय मला कळला नसता माऊली. म्हणून कुणब्याच्या घरात आल्यामुळं कमीत कमी माझ्या मुखामध्ये माझ्या भगवंताचं नाम येतं, त्याच्याशिवाय मला दुसरा आनंद नाही. म्हणून आनंदानं नाचून गाऊन काय करतो, मी तुमचं भगवंताचं नामचिंतन करतो. पुढे म्हणतात, या संतांची सेवा ही मजकरून घडली नसती, असे होणे म्हणजे देही येऊन व्यर्थ जाणे होय. आता बघा, तुमच्या आमच्याकडे भगवंताला आपण शरण गेल्यामुळं तुमच्या आमच्या नशिबामध्ये संत आले, संतांनी दाखवलं भगवंत काय आहे, आपणाला कळत नव्हता, कारण वाट दाखवणारा वाटाड्या पाहिजे. तसे तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर संत हेच आपला मधला दुवा आहे महाराज, लक्षात घ्या. कारण कसे असते, लाईट असते, लाईट नुसता पेटत नाही, कारण तो फ्यूज असतो, त्या फ्यूजच्या तारेनं लाईट पेटते. तसं भगवंत दाखवण्याकरता संत हे फ्यूज सारखं आपल्याला काम करतात. त्याने तुम्हाला दाखवून दिलं, बघा भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय तेच म्हणतात, जर मी ब्राह्मणाच्या कुळात जन्माला असतो, मी आळंदीची वारी मला कळली नसती, पंढरीची वारी कळली नसती. म्हणून माझं परम भाग्य आहे, त्या कुणबीच्या जन्मात आलो आणि माझ्याकडून काय घडली, संतांची देखील सेवा घडली नसती. म्हणून असे होणे हे देही येऊन व्यर्थ जाणे होय. आणि माझ्यामुळे पुष्कळ गर्व ताटा आला असता व त्यामुळे हेम लोकांच्या वाटेला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, थोरपणाच्या अभिमानाच नरकवास मिळतो. लक्षात घ्या, माणसाला नरकाच्या द्वारात जायचं असेल, अभिमान शत्रू मोठा तो गाळावा समूळ नामाने. जर माणसाचा अभिमान असेल तर ना भगवंताचं नाम केल्यानंतर तो जळून जातो अभिमान. कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपल्या मनातला अहंकार जात नाही महाराज, चित्तातला अहंकार जात नाही, तोपर्यंत आपण संतांच्या संगतीत बसू उठू शकत नाही. तोपर्यंत आपण कथा कीर्तन प्रवचन हा जो आपला चाललेला वशिष्ठ गुरुकुलावरचा जो कार्यक्रम आहे हप्त्याचे, ते आपण करू शकलो नसतो. कारण हे सर्व करायला माणसाला अहंकार येतो.
माणसाला अहंकार कधी येतो महाराज माहितीये? ज्याला थोडं ज्ञान झालं का नाही माणसाला अहंकार होतो. कारण त्याला वाटतं आता माझ्यासारखं कोणीच नाहीये. म्हणून अहंकार कधी करू नका. अहंकार म्हणजे तो पाठीमागचं बोल नाही का, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू. या गोष्टीचा अभिमान कधी करू नका महाराज. अभिमान करायचा असेल माझ्या भगवंताच्या नामचिंतनाचा, जेणेकरून मला माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. स्वाभिमान जरूर असावा माणसाला. कारण मी माझ्या पांडुरंगाचा भक्त आहे, मी रोज ज्ञानेश्वरी वाचन करतो, मी प्रवचन करतो, कीर्तन करतो. हा अभिमान आपणाला पाहिजे स्वतःला, जगाला बोलायसाठी नाही. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये अभिमान असावा. पण पैसा अडका याचा कधी गर्व करू नये, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्यामुळे पुष्कळ गर्व ताटा आला असता तर त्यामुळे काय झालं असतं, मी यम वाटेला गेलो असतो. म्हणून म्हणतो मी कुणबी समाजाच्या जन्माला आल्यामुळं माझ्या हातनं भगवंताचं नामचिंतन झालं आणि काय झालं, संतांची सेवा झाली. पुढचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, दाता नारायण स्वयं भोगिता आपण, आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायचे, देखती जे डोळे आले रूप आपले ते खेळे, तुका म्हणे नाद झाला अवघा गोविंद. कसं आहे पुढे तुकोबाराय सांगतात, दाता नारायण स्वयं भोगिता आपण, कारण त्या विश्वाचं भरण पोषण करणारा जो आहे तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. म्हणजे हा विश्वाला संपूर्ण पुरवणारा हा जो भगवंत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा हा दाता नारायण आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. कारण बघा, देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे, आनंदही तोच आहे, दुःखही तोच आहे. देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे. म्हणून म्हणे निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया गेला. फक्त आपण निमित्ताचं धनी आहोत. कसं आहे, आपण भगवंताच्या हातातलं भावला आहोत महाराज. कसं असतंय, ज्या वेळेला तुम्ही 5 वाजताना भावल्यांचा खेळ, त्या टायमाला भावल्या पुढे असतात पण ते एकमेकाला हा काय करतो, भावलीचा खेळ करणारा ते उड्या मारायला होतो त्या भावलीशीनला. पण कसं आहे, सूत्रधार सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भित्री, तरी काय या सूत्राची जोडी ते कळू देत नसे. भगवंत कळू देत नाही महाराज. तसं तुमचं आमचं आहे. आपलं संपूर्ण जन्म आणि मरण संपूर्ण या परमात्म्याच्या हाती आहे, या भगवंताच्या हाती आहे. तुम्हाला कसं ठेवायचं आणि काय करायचं हे सगळं तो देवाचा दाता नारायण, नर करणी करे तो नर का नारायण हो जय म्हणते. कारण भगवंतानं काय करील तो काय नोहे महाराज, परी पावे बीज अंग्या. म्हणजे अभंग आहे तसा. कारण माणसानं करता करविता तो आहे, तो काय करणार नाही. दृष्टी करीन वाकडी तर पाडीन ब्रह्मांडाची उतरंडी. एवढी सत्ता आहे महाराज त्याच्याकडे, आपल्याकडे काय आहे. म्हणून आपण त्याच्या हातातलं भावलं असं ठेविले आनंद तैशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुके तो पाहे संचिताचे. भगवंत तुम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवल त्या स्थितीमध्ये आपण राहिलं पाहिजे. कारण संपूर्ण देणारा तो दाता आहे, घेणारा देखील तोच आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, सर्व प्राण्यांना काही देणारा दाता नारायण आहे आणि त्यांनी मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. आता खरोखर मी मिळवले आणि भोगले असे बोलण्याला इथून पुढे काही जागा आहे काय, प्रश्नचिन्ह केले या ठिकाणी. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, हे सगळं मी मिळवलेलं आपण काहीच नाही महाराज. समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. कारण माणसाची वेळ यावं लागते, त्या टायमाला माणसाला गोष्टी घडत असतात. पण मला सांगा ना, जन्माला येऊन तुम्ही वेळ येऊन भगवंत तुम्हाला काय नेमकं द्यावं दिलंय तुम्हाला. देवे दिला देह भजना गोमटा, तो फाटा झाला या बाधिकेचा. देह तुम्हाला दिला भगवंतानं, पण आपल्याला कळाला नाही महाराज. लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला कळाला, जेवढ्या सुज्ञ लोकांना जेवढे आपण गुरुपर जॉईन आहेत तेवढंच कळाला. म्हणून आपण 1 तास या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतो. कारण देता देवविता नेता नेविता, येथे तुझी सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझं म्हणून वाया. देणारा तो आहे, करणारा तो आहे, मग आपण व्यर्थ का चिंता करायची गरज आहे. म्हणून माणसाच्या वाट्याला दुःख काय येतं ह्याच्या काठीमागचं कारण आहे. कारण मी आणि माझं आणि दुसऱ्याच आहे ती पण आज ओझ आपण म्हणतो. पण जोपर्यंत माणसाचा मी आणि मीपणा जात नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला सुख समाधान आणि आनंद मिळणं फार कठीण आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून सांगताना सांगायचं, मी ह्या पृथ्वी तलावरचा मोकळ्या हाताने आलेला मालक आहे. माझं काही नाही, फक्त मी 4 दिवसाचा पाहुणा आहे. ज्या ठिकाणी काय वस्ती केला आणि
सकाळी उठून गेला, तसं पक्षी अंगणी उतरती, काही गुंतवून राहती, ऐशी असावे संसारी जी ही प्राचीनाची दोरी. तसं माणसानं प्रपंच करत असताना, भवसागरात आपण राहत असताना त्या पक्ष्यासारखं राहिलं पाहिजे, त्या वस्तीकरासारखं राहिलं पाहिजे. एक लक्ष ठेवायचं, माझं या ठिकाणी काही नाही, हे सर्व जग आहे करता करविता तो भगवंत आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. मी का आलो, पाठीमागच्या 83,999 योनीमध्ये केलेली जी काही कर्म आहेत, ती कर्म भोगण्यासाठी हा तुम्हाला मनुष्य जी आहे महाराज. आज जर हा ताईने आपला केलेला गुरुकुल वशिष्ठ जो कार्यक्रम चालतो, तो आताची शिदोरी नाही, ती आपली पुढच्या जीवनाची शिदोरी आहे. ज्या वेळेला आपला शेवटचा अंतकाळ असेल आणि ज्या टायमाला आपण यमाच्या दरबारात जाऊ, त्यावेळी जर चित्रगुप्तानं जर आपलं संपूर्ण रेकॉर्ड काढलं, मग ते आपल्याला दिसेल, बाबा कमीत कमी रोज आपल्या वशिष्ठ गुरुकुलवरती रघुनाथ फाउंडेशनच्या तुम्ही काय केलं असतं, कमीत कमी 1 तास तरी हजेरी लावली असेल, ते त्या टायमाला आपल्याला कामाला येते. आता त्याचा उपयोग नाहीये, शेवटच्या वेळेला आपल्याला उपयोग आहे. म्हणून परमार्थ करायचा असेल आताच करा, म्हणून तुकोबारा सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुम्हाला हित पाहिजे, आज हित ते करे देवाचे चिंतन करून या मन एक विध. तुम्हाला हित साधायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे, बाकी तुमचं हित कशात नाही. मला लक्षात घ्या, हित फक्त भगवंताच्या नामात आहे, भगवंताच्या चिंतनात आहे, कीर्तनात आहे, कथेत आहे, भागवतात आहे, तुकोब ज्ञानेश्वरीत आहे, ह्यातच आपलं हित आहे. बाकी आपलं हित काय करणार नाही. फक्त हित सांगणारे फक्त आपल्याला संत आणि एक आई वडील, फक्त हे 2 तुम्हाला हिताचे मार्ग दाखवून आहेत, बाकी कोण दाखवत नाही. सगळे चुकीचे रस्ते दाखवणारे माणसं आहेत. म्हणून आपलं संतांनी जे सांगितलेलं वाङ्मय, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, हरिपाठ आहे, हे जर तुम्ही सांगलं तर आपल्या जर व्यथा मांडायच्या असतील तर आपल्याला गाथा वाचली पाहिजे, तर आपल्या व्यथा दूर होतील महाराज. संतांचं चरित्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. या मार्गी मार्ग दाळवून गेले दया नदी संत ते, त्याच पंथे चालू जाता होते न पडे गुंता. कारण ज्या रस्त्यावर संत गेले त्याच रस्त्यावर आपण गेलं तर आपण योग्य ठिकाणी पोचो. म्हणून तुकोबाराय सांगतात, सर्व प्राण्यांना सर्व काही देणारा दाता नारायण आहे, त्याने मिळालेल्या सर्व वस्तूचा भोगणाराही तोच आहे. आता खरोखर मी मिळवले आणि भोगले असे बोलण्याला इथून पुढे काही जागा आहे काय? जिकडे तिकडे म्हणून माझी दृष्टीपात आहे, तिकडे तिकडे माझे रूप वासत आहे. लक्षात घ्या, कारण जे जे माऊली सांगते, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कारण आपली दृष्टी सगळी संतांसारखी व्हायला अनेक काळ जावे लागले. तुकोबारायांची 8 पिढ्या गेल्या महाराज. आपण फक्त आता माळ घालून आता ह्या जन्मात येऊन काय जुम्मा म्हणतात 8 दिवस झाले, तसे आपण ह्या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरी गाथा कोळून पेला तरी आपल्याला कळणार नाही आपलं काय आहे. त्यासाठी कसं असते, जिजावं लागतं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. रामदास स्वामी सांगतात, अगरबत्ती कशी असते, स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते. तसं आपणाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर रात्रंदिवस आपल्याला काय केले, संतांची संगती म्हणून मार्ग गती, आकळ आवा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत गेल्यानंतरच आपल्याला आपला देहाचा उद्धार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जिकडे पाहोत तुकोबाराय म्हणतात, देव पाहावय गेलो देव होऊन ठेवलो, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. फक्त आपण एक देवाला आपण कधी म्हणत नाही देव माझा आहे मी देवाचा, कधीच म्हणत नाही महाराज. लक्षात घ्या, आपण कोणाला म्हणतो, बायको माझी, पोर माझी, सून माझी, आपलं कोणी नाही महाराज. जर सांगायला गेलं चंपाना कथा, गजेंद्राची कथा माहिती असेल महाराज. गजेंद्र काय केला, संपूर्ण आपला परिवार घेऊन कुठे गेला, जल क्रीडा करण्यासाठी समुद्र सरोवरती गेला. सरोवरती केला असता पाण्यात डुंबून त्यानं काय केलं, आपली बायको होती, मुलं होती, चुलते होते, सासू सासरे सगळे काय होते, सगळा गोताळा घेऊन काय केला, पाण्यामध्ये गेला आणि संपूर्ण आनंद पाण्यामध्ये संपूर्ण भेभान होऊन पाणी एकमेकाच्या अंगावर ओढून जल क्रीडा करून तृप्त झाला. आणि शेवटी काय झालं, पाण्यात निघता जो कोण पहिले होते त्यांची पोरं बाहेर गेली, पण काका गेले, चुलते गेले, बायको गेली, मेहुणी गेली, सगळे बाहेर निघाले पाण्याच्या. आणि शेवटी हा आत राहिला. त्यावेळेला काय केलं, मगरीने त्याचा पाय धरला महाराज. कारण त्या ठिकाणी सांगायचं काय आहे, हत्ती हा जीव आहे, मगर हा काळ आहे आणि सरोवर हे आपला भाऊसागर आहे महाराज. लक्षात घ्या, म्हणजे एवढं सर्व काही केलं. ज्या वेळेला नकरानं पाय धरला त्यावेळेला संपूर्ण लोकांना आवाज दिला. काय केलं,
चुलते काका जे होते रातेवाईक त्यांना आवाज दिला, त्यावेळेला कोण जवळ आलं नाही. शेवटी बायको होती, बायको तर कुठवर असते महाराज, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही करताय धरताय तोपर्यंत बायको आपली म्हणते. जर एखादा जर आपणाला असाही आजार झाला तर पत्नी किती करील हो, 1 2 3 4 वर्षे सेवा करीत. आयुष्यभर सेवा कोण करणार आहे? जर आयुष्यभर सेवा करत असेल त्या पतिव्रतेला माझा सलाम आहे महाराज, लक्षात घ्या. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणे सांगते. कारण सगळं आपलं कोणी नाही महाराज, जे काही आहे दिल्या घेतल्या ते अंती ते काळाचे कोणी नाही महाराज. म्हणून शेवटी बायकोला सुद्धा विचारलं, प्रयत्न केला, शेवटी काय थांबली नाही. बायको म्हणली आता मी करणार काय, आता मुलं आहे, तुम्ही तर गेला म्हातारे झाला, आता मुलांचं मला बघू दे की म्हणली, काय तर करायचं. बायकोही गेली, शेवटी मुलं गेली. मुलं म्हणले आता तुम्ही म्हातारे झाला, तुम्हाला काय करायचंय धरून, आमचं अजून आयुष्य आहे, आम्हाला जगायचंय. पण शेवटी सर्व निघून गेले महाराज. पण शेवटी त्यानं काय केलं, अर्थाशी शेवटी भगवंताला हाक मारली. काय केलं, फक्त एक कमळाचं फुल तिनं आपल्या सोंडे धरून फक्त वर भगवंताकडे फेकत, तोपर्यंत भगवंत धावून आला महाराज, लक्षात घ्या. कारण शेवटच्या काळात कोण नाही म्हणून सांगितले, आपला तो देव एक करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नाही. हे फक्त जन आहे दिल्या घेतले ते म्हणतो, बायका आहे पोर आहे काय महाराज, हे फक्त तुम्ही आम्ही सांगाय पुरते, आपलं कोणी नाही. आपला फक्त शेवटचा एक भगवंत आहे. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे जास्त झालो त्यांचा. या संतांनी तुम्हाला जो मार्ग दाखवला महाराज, शेवटपर्यंत फक्त संत आहेत. संत काय करतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे कष्टविती परोपकारी, फक्त जगासाठी ध्येय झिजवणारे फक्त संत आहेत. आपण फक्त आपला ध्येय झिजवतो आपल्या बायकासाठी, मुलासाठी, म्हणजे चोरासाठी म्हणायला हरकत नाही. कोण नाहीत महाराज, फक्त तुम्ही कामापुरती येत आपल्याला. आपण जो पण काम करतो राबतो तोपर्यंत आपले म्हणतात सब हे पैसे की भाई, बाकी कसली भाई नाहीत बाहेर, लक्षात घ्या. सगळं हे जग स्वार्थापोटी आहे, फक्त निस्वार्थी फक्त संत आहे बस. आई वडिलांसाठी सुद्धा आपण काय करायला गेलो त्यांचं आपलं अपेक्षा असते, त्यांचे आपलं कर्म आहे, त्याने आपल्याला सांभाळ, त्यांनी आपण सांभाळ केला पाहिजे. म्हणून ह्या हत्तीसारखं जर आपलं पाहिजे असेल, ह्या जगात आपलं कोणी नाही, फक्त आपला भगवंत आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, तिकडे तिकडे पाहिलं तर फक्त मला तुमचंच रूप दिसतं. म्हणून तुकाराम एवढा एवढा म्हणून शब्द नाद आहे तेवढा गोविंद झालाय असे मला वाटते. एकदा या भगवंताचे चिंतन झालं, कारण अर्जुनाचे संपूर्ण रोम काय म्हणत होते, कृष्ण कृष्ण म्हणत होते. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, तुमचं आपलं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. ज्ञानोबाराया नुसता संतांच्या संगतीत आले तर भिंत चालायला लागली महाराज. जड जीव चालत गेला. नुसता रेड्याच्या पाठीवर जर हात फिरवला भगवंतानं तर रेडा वेद बोलू लागला. आज रेड्याची समाधी आहे, त्या ठिकाणी 24 तास भगवंताचं हे उभा. आळ्याला जर तुम्ही कधी गेला आळे फाट्याला, त्या ठिकाणी रेड्याचं पुऱ्या भारतात एकमेव मंदिर, फक्त रेड्याचं मंदिर जगात कुठं नाही, फक्त आपल्या आळे फाट्याला माऊलीने ज्याने वेद बोलवला त्या रेड्याचं मंदिर आहे. 24 तास त्या ठिकाणी अखंड विना पारा आहे, रात्रंदिवस भजन कीर्तन चालतं, रोज त्या ठिकाणी अन्नक्षेत्र होतं, लक्षात घ्या. माझ्या माऊलीने नेवाशाला नुसता दगडाच्या खांबाला बसून ज्ञानेश्वरी लिहिली. आज त्या पैज खांबाचं मंदिर आहे. जर तुम्ही कधी नेवाशाला गेला त्या ठिकाणी जाऊन या महाराज, बघा आज त्यांचा उद्धार झाला, तुमचा आमच्या ह्या जडजीवाचा उद्धार होणार नाही का महाराज? फक्त विश्वास पाहिजे. म्हणून भगवान सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, जेवढा म्हणून माझा शब्द नाद आहे तेवढा गोविंद झालाय असे मला भासते. पुढचा अभंग आहे, कृपा करून या देवा मज साच ते दाखवा, तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वसे, पाहून या डोळा हाती ओढवाल कळा, तुका म्हणे देवा माझा करावा कुडावा. तुकोबाराय म्हणतात भगवंताला, हे पांडुरंग आहे भगवंता, मजवर कृपा करा आणि खरे काय आहे ते मला दाखवा. जर तुम्ही तसे नसाल तर तुम्ही दयावांत कसली, पण तुम्ही दयावान आहात अशी सर्व जगतामध्ये कीर्ती आहे. आपल्या दृष्टीसमोर आम्हाला जर तुम्ही काळाच्या हाती द्याल तर ते बरे नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा तुम्ही माझे रक्षण करा. बघा माणूस भगवंताकडे कधी जातो महाराज, जोपर्यंत माणसाकडे सुख आहे, पैसा आहे, अडक आहे, तोपर्यंत माणसाला भगवंत आठवत नाही. ज्यावेळी माणसावरती एखादी वेळ येते त्यावेळी माणूस भगवंताकडे जातो.
मला सांगा, सुखात देखील भगवंताची आठवण झाली पाहिजे, दुःखात देखील भगवंताची आठवण झाली पाहिजे. कारण सुख देणारा तोच आहे, दुःख देणारा देखील तोच आहे. फक्त प्रत्येकाच्या कर्मानुसार माणसाला जन्माला यावं लागतं आणि निघून जावं लागतं महाराज. कारण प्रत्येकाचे भोग हे वेगवेगळे आहेत. त्याला आपण काय हात लावू शकतो. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आयशे मेले किती. जे जे आपले कर्मानं आले ते कर्माला आपण भोगून हे सर्व आपणाला फेडायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तुम्ही काय करा, माझ्यावर कृपा करा आणि खरं आहे ते मला दाखवा. ते तुमचं रूप आहे. तुम्ही कोण आहात, का आहात, कसा आहेत, फक्त तुम्ही मला काय करा, तुमचं रूप दाखवा. जर तुम्ही तसे न कराल तर तुम्ही दयावंत कसले. जर रूप दाखवत नसेल, तुम्ही काय करत नसेल, मग तुम्ही काय समजावं तुम्ही भगवंत आहे. जोपर्यंत बघा एखादा माणूस किंवा आपण सहज डॉक्टरकडे गेलो, जोपर्यंत डॉक्टरचा गुण येत नाही तोपर्यंत आपण म्हणतोय तो डॉक्टर बरोबर आहे. एकदा गुण आला की मग आपण सांगतो बाबा मला या डॉक्टरमुळे गुण आला, दुसऱ्याला आपण सांगतो. तसं भगवंताचा अनुभव आहे. एकाने आता ताईने पंढरपूरची वारी केली, जे जे लोक आले ह्या वारीला, पुढच्या वर्षी ताईला सांगतात ताईच्या दिंडीमध्ये चांगली सोय होती बरं का, चला पुढच्या वर्षी ताईच्या दिंडीला जाऊ. कारण अनुभव आले अंगा, ते या जगात सांगत असते. अनुभवाशिवाय माणसानं काय बोलू नाही, लक्षात घ्या. अनुभव हाच माणसाचा गुरु आहे. तोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत माणसाला काय कळत नाही. म्हणून तुकोबाराय भगवंताला म्हणतात, भगवंता तुमचं रूप एकदा मला दाखवा. तुकोबारायांनी काय केलं लक्षात ठेवा. तुकोबारायांचा बघायला गेलं जवळजवळ 8वी पिढी ही तुकोबाची आहे. विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही पिढी आहे. तुकोबाचं घरानं पाहिलं गेलं तर जावळीचं खोर, ज्या ठिकाणी आपलं पोलादपूर आहे त्याच्या खाली जावळीचं खोर आहे, म्हणून तिथले वंशज आहे तुकोबारायाचे. तिथून परंपरा चालायची तुकोबारायाची 8वी पिढी आहे. आणि 8व्या पिढीमध्ये भगवंताचा, कारण तेव्हापासून पंढरपूरची वारी आहे. पण भगवंताचं जे रूप, जे भगवंताचं चालतं बोलतं बघायचं फक्त तुकोबारायालाच फक्त अनुभव याचा आला, बाकी त्यांच्या आलं नाही. फक्त त्यांचा वंश परंपरा भगवंताचं नामचिंतन करत होती, कथा कीर्तन प्रवचन करत होती. पण भगवंताचं जे खरे रूप आहे फक्त तुकोबारायाला 8व्या पिढीला पाहायला मिळालं महाराज. पण कसं तुकोबारायानं काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, किंवा जाळून संसार बसलो अंगणी. ही फक्त भाषा तुकोबाराला शोभते महाराज, आपल्याला शोभत नाही. नुसता जर आपल्याला संसार सोडा म्हणले की 1000 लोक, कारण हा भवसागरामध्ये जीव इतका रम्मान झालाय, सोडत नाही. कसा असते, गुळाला मुंगळा याचा चिटकून बसतो, त्याला त्या गुळाची गुढी लागते. शिव वरून काढलं तर तो तुटून निघतो, आपला जीव जातो, पण तो गुळाची गुढी सकत नाही. तसं संसाराची गुढी ह्या जीवाला लागलेली आहे. हा जीव इतका त्या संसारमय महासागरात गुंतलेला आहे, बाहेर पडणं फार कठीण आहे महाराज, लक्षात. कारण संसार आतापर्यंत कुणाचा पूर्ण झाला नाही, तिथं होणारही नाही. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला काय, आणि इथून कुणाचा पूर्ण होणार नाही. फक्त पूर्ण काय आहे, भगवंताचं नाम, भगवंताचं चिंतन, परब्रह्म हेच फक्त पूर्ण आहे. पूर्ण आहे भगवंत आहे, आणि संसार हा अपूर्ण आहे महाराज, कधी येत नाही. एका बाजूला आपण फाटलेलं शिवलं तर दुसऱ्या पाठीला फाटून बसते. रात्रंदिवस फक्त उठून आपल्याला खावायची चिंता आहे, बाकी आपण काय करत नाही. हा जीव रात्रंदिवस चिंता करतोय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस फक्त पैसा 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 ह्याच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून तुम्हाला पैशामुळे सुख समाधान मिळत नाही महाराज. पैसा हा फक्त तुम्हाला मर्यादेपर्यंत आहे. तुमचं फक्त पोट, हे जे आपलं आर्थिक स्थिती किंवा आपल्याला हे खाणं पिणं ह्यासाठी फक्त पैशाचा उपयोग आहे. बाकी पैशाला काय, पैसा आपण खाऊ शकत नाही. किती जर पैसा कमवला तर पैसा आपण खाऊ शकत नाही, त्याला कीड लागून जाईल. म्हणून माणसानं ज्या धनाची अपेक्षा करू नका, कारण ध्येय काळाचं धन कुबेराचं, येतं मनुष्याचं काय आहे की ध्येय कुबेराचं आहे आणि ध्येय काळाचं आहे. घडोघडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. एक दिवशी जायचंय, पण जायचं असताना भगवंताकडे मला जायचंय. आपण देवाला म्हणतो, देवा तुम्ही माझ्या घरी या. बाप्पाला आणले आपण, आता बाप्पाला उद्या विसर्जन करतोय आपण, उद्या विसर्जन आहे भगवंत गणपतीचं. तसं आपलं एक दिवस विसर्जन होणार आहे बाप्पासारखं, म्हणून आपण काय काळजी करायचं नाही. पण जोपर्यंत 8 दिवसामध्ये त्याची किती आपण भजन करतो, पूजन करतो, किती आरास करतो, तशी ह्या आपल्या भगवंताशी जो आपल्या हृदयामध्ये बसला गणपती आहे. माऊलीमध्ये ना आदिनाथ गुरु आपला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेदी आत्मरूपा, तो गणपती आपल्या हृदयामध्ये आदिनाथ काळापासून चालत आलेला तो गणपती आहे महाराज.
त्याला रात्रंदिवस तुम्ही जपा. त्याची पूजा अर्था आधी 8 दिवस कशी करता ना, तशी आतल्या बसल्या गणपतीची करा. बघा तो आनंद किती आहे. कारण आनंदाचे डोही आनंद तरंग. कारण आनंदाचे तरंग उठले पाहिजे माणसाच्या शरीरामध्ये, तर फायदा. रात्रंदिवस आपण प्रपंच केला, मग बाजार तो प्रपंचाचाच आहे. जो तुम्ही विचार करणार तेच आपणाला दिसणार आहे. म्हणून विचार करायचा असेल फक्त भगवंताच्या नामचिंतनाच्या, त्या संसारापासून बाजूला व्हायचं. नाव पाण्यात असते, पण पाण्यात नावे नसतं, नावेत पाणी नसतं. तसं आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली सांगते काही कर, भगवंताचं नामचिंतन कर. करत करतच तू काही संसारी कर. संसार आणि परमार्थ हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. आधी प्रपंच कर, कारण प्रपंच हाच एक परमार्थाचा भाग आहे. कारण जो माणूस रात्रंदिवस एवढं काबाड कष्ट करून सर्व काय करून कमीत कमी संध्याकाळी 9 ते 10 एक तास वेळ देतो ना, त्याच्यासारखा माणूस भाग्यवान कोणी नाही महाराज, लक्षात घ्या. कारण एवढं काम करून देखील 1 तास माझ्या भगवंताच्या नामचिंतनासाठी, तुकोबाराच्या गाठ्यासाठी, भगवद्गीतेसाठी, हरिपाठासाठी आपण एक वेळ देतो, तर आपलं भाग्य उदयास आल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास पाहिजे. आपण विश्वास नको त्या लोकांकडे आपण विश्वास ठेवतो, म्हणून आपलं दुर्लक्ष आहे. विश्वास फक्त संतांच्या चरणावरती, संतांच्या वचनावरती, ज्ञानेश्वरीवरती, गाथ्यावरती, गीतेवरती विश्वास पाहिजे. कारण गीता कसं जगायचं शिकवते आणि भागवत कसं मरायचंय भागवत शिकवतं महाराज. म्हणून ज्या ज्या ठिकाणी कथा चालली असेल, कीर्तन चालले असेल, त्या ठिकाणी जा आणि देवानं भगवंतानं तुम्हाला जो ध्येय दिलाय त्याचं तुम्ही सार्थक करून घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तुम्ही जर दयावंत आहात तर अशी जगतामध्ये कीर्ती आहे. आपल्या दृष्टीसमोर आम्हाला जर तुम्ही काळाच्या हाती द्याल तर ते बरे नाही. म्हणून तुकोबा महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझे रक्षण करा. शेवटी आपण करता करविता तोच आहे. आज जर तुम्ही पाहायला गेलं, रात्रंदिवस पाऊस कोसळतोय, भूकंप होत आहे, जे जे काही घटना घडतात महाराज सांगताना सांगितले 2025 ते 2028 इतका काळ जो आहे फार खतरनाक काळ आहे. 28 पर्यंत 25 ते 28 त्या काळामध्ये जो कोण वाचला तोच वाचणार आहे. जसा कोरोना होता त्या प्रमाणाचा देखील काळ आहे. हा प्रलयाचा काळ आहे. ज्या ज्या ठिकाणी आता देवभूमी, जर तुम्ही तिकडे गेला केदारनाथ, बद्रीनाथ, सध्या हाहाकार चाललेला आहे महाराज. पंजाबला जर बघितलं आज पावसांची गावच्या गाव होत चाललेले आहेत. काय चाललेले आहेत? याला अर्थ काय? ह्या पृथ्वीला इतकं पाप सहन होत नाही महाराज. कारण यदा यदा ही धर्मस्य आली नव्हती बा. या ज्या वेळेला ह्या पृथ्वीवरती अराजकता मासते, पाप मासत, त्या टायमाला भगवंताला जन्म घ्यावा लागतो. तसं आताच्या काळात ही प्रलय आहे, ही रोगराई आहे, हे युद्धाचं सावट आहे त्याच्यावरती. तसं पहिलं आता महाभारत वगैरे होऊन गेलं, सामने लढायचे. आता काय झालेलं आहे, बॉम्ब टाकून हे संपूर्ण आता विश्व नष्ट करायचं. म्हणजे हे लढायची पद्धत आहे आता सध्याची त्या यंत्रयुगात. म्हणून 25 ते 28 हा काळ फार खतरनाक आहे. म्हणून जेवढं तुम्ही परमार्थाच्या जवळ राहाल, जेवढं तुम्ही भगवंताच्या जवळ राहाल, तेच फक्त वाचणार आहेत. याचा दृष्टांत सांगायचं गेलं, ज्या टायमाला कोळी काय करतो बघा, मासे काय करतो, जाळं सगळं फेकतो नदीमध्ये. नदी फेकल्यानंतर जे लांबचे मासे आहेत ते काय करतात, जाळ्यामध्ये अडकतात. आणि जे ह्या कोळ्याच्या पायापाशी आहेत तेच फक्त मासे वाचतात त्याच्या जवळ. तसं या भगवंताच्या जवळ जर आपण असो तर आपण त्या ठिकाणी वाचणार आहे. लक्षात घ्या, जे दिवशी जाणार आहे महाराज, हे जाणाऱ्याला काळोबा खाणार, ते जाणार आपण निश्चित आहे. पण तरी देखील आपण सावध झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला सावधान म्हणलेलं आहे. सावध झाल्यानंतर आपण सावध होतो. कारण संतांनी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुम्ही आम्ही आहोत, जागे आहोत. म्हणून या ठिकाणी बसून कमीत कमी रात्रंदिवस भगवंत प्रपंच करतो, आळंदीची वारी करतो, पांडुरंगाची वारी करतो. म्हणून आपल्या हितामध्ये, कारण आपले हित कशात आहे, त्या हितामध्ये आपण त्या जागलं तरच आपलं शेवटच्या मुक्कामापर्यंत आपण पोहोचू. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. भगवंताचं चिंतन करा, त्याच आपलं हित आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, अहो देवा तुम्ही काय करा, माझं रक्षण करा. पुढचा अभंग आहे, तुकोबाराय सांगतात, ठाईच ओळखी
येईल टाकू टाका सुखी, तुमचे होईल इमान माझे कपाळी पत्यन, ठेविला तो ठेवा अभिलाषे बुडवावा, म्हणी न विचारा तुका म्हणे हे दातारा. तुकोबारे सांगतात, देवा तुमची व माझी ही मूळची ओळख आहे. मी जर तुम्ही सुखाने टाकली, ती जर तुम्ही सुखाने टाकली तर माझ्या तुमच्या इमानीपणा जाईल आणि माझ्या कपाळी मात्र पतन होईल. एखाद्याजवळ त्याने काही ठेवा ठेविला आहे, त्यांचा आबीला धरून तो बुडवल्यासारखा होईल. तुकाराम म्हणतात, दात्या या गोष्टीचा तुम्ही मनात विचार करा. तुकोबारे सांगतात, आपली ओळख आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून आपण ह्या पृथ्वी तलावर आहोत. कारण पूर्वी रामायण मध्ये आपण वानर होतो, पांडवांच्या काळात देखील आपण यादव होतो समजा, आणि सध्याच्या आपण कलियुगात आपण वारकरी आहोत. अभंग आहे त्याच्यावरती. परंतु पूर्वी आपण होतो त्या रूपात आताही आहेत, पुढेही राहणार आहे. जोपर्यंत पृथ्वीचा नाश होत नाही, जोपर्यंत ते नाश पावत नाही, तोपर्यंत आपण राहणार या पृथ्वी तलावरती. हा जीव आहे. कारण काय, हे जाणार जाणार याला काळोबा करणार, हे जाणार आहे. आत्मा जो हा अविनाशी आहे, तो कधी तुटत नाही, फुटत नाही, काही नाही. तो फक्त आत्मा काय, एका देहातून दुसऱ्या देहात जातो. म्हणजे तो अविनाशी आहे, त्याला कोण काही करू शकत नाही. आणि परमार्थ करायसाठी असेल फक्त आपलं मन आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुम्ही एकदा मनाला जर ह्याच्याकडे लावलं, कुणाकडे, भगवंताच्या नामाकडं, तर मग एकदाच लागलं ते मग त्याला गोडी लागली तर ती कधी सुटणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुमची व माझी जी ओळख आहे ती जर तुम्ही सुखानं टाकली, आता ओळखीला हरी धन्य तो संसारी, त्यानं हरीला ओळखलं तो संसारामध्ये धन्य आहे. म्हणून सांगतात तुकोबाराया, जर तुम्ही माझी मूळची ओळख जर तुम्ही सुखानं टाकली आणि जर त्यामध्ये तुमचा जर इमानीपणा जाईल आणि माझ्या कपाळी काय होईल, पतन येईल. म्हणजे जन्माला आल्यानंतर योग्य प्रकारे जर भगवंताचं नामचिंतन केलं, जर चांगलं वागलो राहिलो, तरच माझं काय होईल, जीवनाचा उद्धार होईल. तर यदा कदाचित भगवंताला देवे दिला देह भजना गोमटा, हा भजन करण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेला आहे. रात्रंदिवस हा जर तुम्ही प्रपंचामध्ये घालवला, नको त्या ठिकाणी व्यसनाधीन झाला, सर्व काय केला, मग काय देह देऊन फायदा काय. म्हणून जोपर्यंत तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहे, जोपर्यंत माझ्याकडून जेवढं चांगलं करू घेईल तर काय होईल, माझा उद्धार होईल, नाहीतर काय होईल, माझं पतन होईल. म्हणून सांगतात तुकोबाराया, एखाद्या जवळ ज्याने काही ठेवा ठेवला आहे आणि त्याच्या आबीला धरून तो बुडविल्यासारखं होईल. तुकाराम महाराज, दात्या या गोष्टीचा तुम्ही मनात विचार कसा करत नाही. कारण कसं आहे महाराज, हे अभंग तुकोबारायाचे, ह्याच्यावर बोलणं तुका म्हणे असावे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आपणाला काय बोलता येत नाही महाराज ह्याच्यावरती, गात्यावरती. कारण गात्यावरती बोलण्याकरता आपला माता व्यवस्थित असावा लागतो. आपला माता रात्रंदिवस संसारात असल्यामुळं, त्यामुळे भगवंताचे काय आपल्याला आठवणार आहे महाराज. म्हणून तरी देखील जे आपण योग्य प्रकारे जे आपले विचार आहेत, जसं काही ना साळुंकी मंजुळी बोलत असे, बोलवणारा धनी वेगळाच असे, जसं भगवंत आपल्याकडून बोलून घेईल त्याप्रमाणे फक्त आपण या ठिकाणी वाचन करून सांगायचं. कारण प्रत्येकाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाने ज्याचा त्याचा वापर करून आपला आपण उद्धार करून घेतला पाहिजे. कारण जर जर तुम्हाला खोलातलं ज्ञान आपणालाच नाही तर जगाला आपण काय सांगावं. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, मला काय ह्यातल्या गोष्टीचं काही ज्ञान नाहीये. आपण काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, किंवा कोणी ज्ञानी नाही, किंवा काही नाही. जसं आपणाला देह भगवंत बुद्धी देईल तसं बसून या ठिकाणी बोलायचा आपण प्रयत्न करतो महाराज. लक्षात घ्या, फक्त ह्याला येऊन काय करायचं, जेवढं चांगलं होईल आपल्या हातून तेवढं कर्म करतात. कर्म तेरा अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी. माणसाचं शेवटच्या श्वासापर्यंत सत्य सत्य सत्यच केलं पाहिजे. माणसा जे खरं आहे, भगवान सत्याचा वाली परमेश्वर आहे. मारून जन्माला आल्यानंतर जेवढं आपण चांगलं कर्म करू तेच आपल्या बरोबर येणार आहे महाराज. पुण्याचा साठा तोच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून आपण आता काय काय सांगतात आपणाला, डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. मन काय, बुद्धी काय, चित्त काय, अहंकार काय, परत सा विद्या काय, कला काय, काय एवढं डोक्यात भरून जर आपलं ज्ञान पाहिजे असेल तरी भगवंताचं असं ज्ञान आहे. जेवढं तुम्ही समुद्राच्या तळाशी जाईल तोपर्यंत त्याचा अंत लागत नाही. तसा हा परमार्थ आहे.
कारण वेदांनाही नाही कळला अंतपार त्याचा. कारण वेदांना देखील कळलं नाही महाराज भगवंत काय, तर तुम्हा आम्हाला काय कळायचं लक्षात घ्या. चार गोष्टी आपण आलो की आपण सांगत बसतो हे आहे ते, कारण अनुभव पाहिजे माणसाला. कारण कुठली गोष्ट अनुभवाशिवाय आपण बोलू शकत नाही. त्या गोष्टीचे आपल्याला पुरेपूर अनुभव पाहिजे. हे अनुभव संतांना जे आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये जे वारकरी शिक्षे संस्थेत राहून तिथली माधुकिरी मागून ज्ञानोबाच्या तुकोबरायाच्या गात्याची एकनिष्ठ राहून ते सध्या परमार्थ करतात ना, ते पुरुष आहेत महाराज. ती दांडेकर आमचे काय पूर्वी होते लोक महाराज जे आता काय सांगणारे आहेत, त्यांचं जर ऐकलं ते खरे संत आपल्याला सांगणारे. आपण काय तुमचं चार गोष्टी ह्यांची चार गोष्टी त्यांची चार गोष्टी ऐकून फक्त आपण लोकांना सांगत बसायचंय मला. तरी देखील लोकांचं ऐकून देखील आपण सांगतो, तरी देखील आपलं परम भाग्य आहे. त्यांच्या मुखातलं आपल्या मुखात येऊन आपण काय इतरांना देतो महाराज. तसं तुकोबाराया सांगतात की तुकोबारायाचा अभंग आपणाला कळणं फार कठीण आहे. जसं येईल तसं आपलं मोडक्या तोडक्या भाषेत फक्त सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्या ह्या ग्रुपवरती फार ज्ञानी मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत. त्यांचा जर अभ्यास बघायला गेला फार एकदम वरच्या टप्प्याचा अभ्यास आहे. तेवढा आपला अभ्यास नाही, तेवढा आपल्याला काही कळू शकत नाही. म्हणून फक्त एक सांगायचं आहे, फक्त माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे माणसासारखं वागा, हाच फक्त परमार्थ आहे. किती जर तुम्ही रात्रंदिवस ज्ञानेश्वरी वाचली किंवा गाथा कळून केला काही फायदा नाही. कारण अंकारे गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत तुम्ही चांगलं वागत नाही तोच परमार्थ आहे, बाकी काही नाही. मुखानं चांगलं वाचत घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही आई कार्य कान माझ्या विठोबाचे गुण. साधा सोपा परमार्थ आहे महाराज. परमार्थ जर तुम्ही खोल गेला तेवढा अवघडही वाटेल. कारण परमार्थ नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन ती उपाय लाभायचे. एवढा परमार्थ जेवढा सोपा आहे तेवढा देखील अवघड आहे. कारण परमार्थ म्हणजे सोळावरची पोळी आहे, तेवढे बी सोपं आहे महाराज. कारण देहावरती तुळशी पात्र ठेवणं एवढं सोपं नाहीये. लोक म्हणतात मी गळ्यात माळ घातली म्हणजे हा देह माझ्या पांडुरंगाला दिला. कारण माझं लग्न त्या भगवान परमात्म्याशी लागलेलं आहे. जो माझ्या भगवान परमार्थाची जी आचारसंहिता आहे ती आपण अंमलात आणून प्रपंच केला तर आपलं साधन आहे महाराज लक्षात, तर आपला उद्धार आहे, बाकी काही नाही. जर आपण जर त्या परमात्म्यासंग लग्न लावून जर आपण व्यभिचार करत असेल, नको ते धंदे करत असेल तर आपला तो परमार्थ नाहीये. तो एक आपला पोट भरायचा बाजाराचा धंदा आहे. म्हणून आज जर बघायला गेला 48,000 कीर्तनकार आज महाराष्ट्रात आहेत. ऐकणारे किती सांगा. प्रत्येकाला जर बघायला गेलं माझ्या तुकोबारायाला संतांना लोकांनी काय सांगितलं, संत गरीब होते, जगाला संत गरीब होते म्हणून ही गाड्या घेऊन आज मोठे झाले या माझ्या संतांच्या ज्ञानेश्वरीवरती लक्षात. म्हणून आजकाल कुठं कीर्तनात गेला, ज्या ज्या ठिकाणी प्रवचन चालू आहेत, कीर्तन चालू आहे, सत्य चालू आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी फक्त पारायणापुरती आहे. खरं ज्ञान लोकांना आता सांगायचं राहिलं नाही. आणि लोकांना देखील ते ब्रह्मज्ञान काय होतंय माणसाला पचत नाही महाराज, जड होतंय पचायला. ब्रह्मरस घेई काढा तिने पिढ्या वारेल म्हणून सांगतात. कारण ब्रह्मज्ञान इतकं सोपं नाहीये. साधा जर आपण सोमरस घेतला, एक कप घेतला तर माणूस डोलतो. हे जर एवढं आघात ज्ञान आहे संतांचं, ते घेऊन काय होईल माणसाची अवस्था होईल, विधेयची देही ती विधेयी अवस्था होईल माणसाची. म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्या हातनं शेवटच्या श्वासापर्यंत जेवढं आपल्याला भगवंताने दिलंय तेवढं फक्त होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. माळ घाला आगर न घाला असं काही नाही, कारण आमचा आग्रह नाही तुम्हाला सांगायचं करा. पण काय होतं, या मार्गात आल्यानंतर आम्हाला जो आनंद आहे तो आनंद फक्त तुम्हाला सांगायचा आहे महाराज. हा जो आनंद आहे हा कारण काय स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. जर तुम्हाला जो आनंद पाहिजे असेल स्वर्गातली देवानी ह्या मनुष्य देहाची इच्छा करावी आणि जो आनंदासाठी, तर तुम्हाला भगवंता जो आनंद आहे तो आनंद त्या आपल्या ज्योतिताई तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून गुरुकुल फाउंडेशनचं वशिष्ठ गुरुकुल रघुनाथ फाउंडेशन तर्फे जेवढा होईल तेवढा आनंद घ्या. कारण उद्याची वेळ सांगू शकत नाही उद्या काय होईल आपलं. म्हणून जोपर्यंत आपलं श्वास आहे तप्त कास आहे, म्हणून हा आनंद तुम्ही आपण काय करा, आपला परमार्थ साधून घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात पुढच्या अभंगात, तुझे वर्म ठावे माझ्या पारी आली भावी, रूप कासवाचे परी धरून या राहिलो अंतरी, नेदी होई तुटी मेळवे न दृष्टादृष्टी, तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. बघा तुकोबाराय शेवटी भगवंताचा काय सांगतेत, देवा
तुझं खरं जे वर्म आहे ते मजमध्ये असणारा तुझविषयीचा भाव त्या योगाने मला समजले आहे. बघा कसं आहे, भावेविन देव न कळे हे संदेह. कारण माणसाला भाव पाहिजे. कारण काय, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव केला वडराची भीती त्याला, सोन्याचा देव केला चोराची भीती त्याला. कारण देव पाहायचा आहे आपणाला, पण कशा जर केला, पण देव काय आपणाला फक्त भाव पाहिजे. भावे विन देव न कळे संदेह, गुरु बिना अनुभव कैसा कळे. ज्ञानोबा सांगतात तसं आपल्या हृदयामध्ये भाव पाहिजे, लक्षात घ्या. कारण आता सध्या जर तुम्ही पाहायला गेलं तर आता पांडुरंग काय, पांडुरंग आपला कटेवरनं आपलं हात ठेवून तुम्हाला येऊन आपल्याला स्वप्नात दिसणार नाही. कारण त्या ज्योतिताईच्या माध्यमातून जे तुम्ही लोक आहेत असंच हा परमार्थ आपल्याला घडणार आहे. कारण जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कारण माणसानं जर दिला असेल त्या मनुष्य रूपामध्येच आपणाला देव पाहायचंय. कारण की भक्ती पूर्वीचा काळ आता राहिला नाही. फक्त आपल्या काय कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताचं नाम चिंतन घेऊन तुम्हाला काय करायचंय, परमार्थाची वाटचाल करायची आणि भगवंत आपल्याला प्राप्ती करून घ्यायचे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुझे खरे जे वर्म आहे ते मज मध्ये असणाऱ्या तुझविषयी भाव त्या योगाने मला समजले आहे. म्हणून जर तुम्हाला देव कळायचा असेल, संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापील्या. संतांच्या संगतीत गेल्यानंतर तोपर्यंत आपणाला भगवंताची प्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक जीवानी हा संतांना शरण गेलं पाहिजे. कारण जगाचा जो मालक आहे माझा प्रभू रामचंद्र, त्याने देखील काय केलं, वशिष्ठाला शरण गेले. मला लक्षात घ्या, जे भगवंत श्रीकृष्ण आहे ते देखील संदीपाने ऋषीला शरण गेले. कारण देवाचा देखील जगाचा बाप आहे, त्याला देखील संतांची गरज लागली. मग तुमच्या आमच्या ह्या जड जीवाला आपल्याला देखील संतांची गरज आहे महाराज. म्हणून संत हे काय करतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. खरं जे आपलं तत्व आहे. कारण हे जे आहे, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. सगळं हेच आपलं पंढरपूर आहे महाराज. आणि ह्यामध्ये जो बसणारा माझा पांडुरंग आहे ना, तोच आहे. फक्त त्याची ओळख करून तुम्हाला आम्हाला संत करून देतात. म्हणून त्या पांडुरंगाला ओळखण्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचं आहे. खरा जो पांडुरंग विटेवरती आहे, पण आपल्या हृदयामध्ये जशी राम म्हणता रामच होईजे, पायदी बसवणे पदवी घ्यायची, तसं भगवंताचं नामचिंतन करायचं असेल, त्या रामाला ओळखायचं असेल तर आपल्या जैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीची या काम विवेकावरी. हे सगळं अंतकरणामध्ये आपल्या भगवंत संपूर्ण अस्तित्व आहे. तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अहम ब्रह्मास्मी. तूच भगवंत आहे. पण आपणाला ती सांगण्यासाठी, ही ओळख करण्यासाठी संतांना शरण जावं लागतं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे खरं वर्म आहे, खरं वर्म म्हणजे तेच आपल्या भगवंताचं नाम, त्याच योगाने मला समजले आहे. कारण त्याच्यामुळे तर आपल्याला भगवंत कळला. जर आपण सद्गुरूंना शरण गेलो नसतो तर आपण या ठिकाणी बसलो नसतो. आम्ही पंढरपूरच्या बाजूला राहून आम्हाला पंढरपूर काय माहित नव्हतं मला, लक्षात घ्या. पण ज्यावेळी आम्ही संतांच्या संगतीत गेलो, तुमच्यासारखे ज्या ज्ञानी लोकांच्या मना संगतीत गेलो, त्या टायमाला आम्हाला पंढरपूरचा पांडुरंग काय आहे, गोपाळपूर काय आहे, मंगळवेढा काय आहे, म्हणजे ज्या टायमाला संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला कळतं. कारण संतांशिवाय, कारण माणसाला म्हणतात ना, आपला संगतीशिवाय पंक्तीचा लाभ कळत नाही. तशी जर आपल्याला पंगत पाहिजे असेल संतांच्या संगतीत, म्हणजे संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. कारण भगवंताला आकाळायचं असेल तर संतांना आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मग समजणारा तुझविषयी जो भाव त्या योगाने मला समजले आहे. ज्याप्रमाणे कासव आपले संपूर्ण अवयव पोटामध्ये घेऊन राहते, त्याप्रमाणे तुझे रूप मी अंतःकरण भरून राहील. कारण बघा, ज्या टायमाला हे कासव आहे, भगवंताने कासव असं निर्माण केले, ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती संकट येईल त्यावेळेला काय करतं, ते पाय आहेत ना आपले इंद्रिय आपल्या आतमध्ये घेतं, निवांत पडून राहतं महाराज. त्याच्यावर ट्रक जर गेला तरी देखील कासवाची ढालीसारखी पाठ मजबूत आहे. एवढं सहन करायची ताकद त्यांच्याकडे आहे. जर कासवासारखं आपण जर इंद्रिय आपण जर आकळली तर आपण देखील भगवंताला प्रिय होऊ. म्हणून तुकोबाराय सांगतात,
कासव आपले जसे अवयव पोटामध्ये घेऊन राहते त्याप्रमाणे तुझे रूप मी अंतःकरणात धरून राहील. ज्याप्रमाणे कासव संपूर्ण इंद्रिय आपल्या पोटामध्ये घेईल तसं तुझं जे रूप आहे, रूप पाहता लोचिनी सुख झाले ओसाजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ते रूप रात्र मी काय करीन, कायमच आठवीत राहील. तुकोबाराय मत कासवाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. पुढे सांगतात ते मी वेगळे होऊ देणार नाही, कारण सदा सर्व काळ त्याच्या दृष्टीशी मी आपली दृष्टी मिळवून राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा तुमचे चिंतन हीच माझी खरी सेवा आहे. आता कासव काय करतं बघा, कारण त्या जगामध्ये असे काही काही भगवंताने एक विशेष निर्माण केलेले चमत्कार आहेत, लक्षात घ्या. तसं कासव काय करतं, पिलांना जन्म देतं, पण कासवाला स्तन नाहीत. ते काय करतं, कासव आपल्या पिलांना पुढे ठेवतं आणि फक्त बघतं त्या नजरेनं. एकाग्र नजर झाल्यानंतर त्या पिलाचं पोट भरतं. तसं तुकोबाराय म्हणतात, त्या नजरेनं जर माझ्या भगवंताला जर मी पाहिल तर काय होईल, रात्रंदिवस मी त्या पांडुरंगाकडे पाहिल, त्या दृष्टीमुळं काय तुझ्या दृष्टीपुढे ऐसाची मेर आहे, अभंग आहे तुकोबारायाचा. तसं त्या दृष्टीपुढे, कासवाच्या दृष्टीपुढे राहिल्यानंतर कासवाच्या पिलाचं पोट भरतं आणि त्या दृष्टीनं तसं मी माझ्या पांडुरंगाला बघितलं तर काय होईल, मी देखील त्या कासवासारखं माझं काय होईल, संपूर्ण आत्मा तृप्त होईल आणि त्या कासवासारखा मी काय करीन, भगवंताला रात्रंदिवस मी पाहण्याचा प्रयत्न करीन. महाराज लक्षात घ्या. म्हणून तशी तुमची आमची दृष्टी त्या कासवासारखी असावी, जेणेकरून भगवंताकडे पाहे. देवे डोळे कशा दिले, देवे दिला दे भजनाकडे बोलून गेलो, कारण डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या भगवंताचं रूप बघायसाठी आपल्याला ही आवड दिली आहे, पण आपण नको ते वापर करतो. लक्षात घ्या. कारण हे जे बघायचं असेल, भगवंतानं आम्हाला फार गोष्टी व्यवस्थित दिल्यात महाराज. डोळे बरोबर जागेला दिलेत, नाक बरोबर जागेला दिले, तोंड बरोबर केले, संपूर्ण आपली जी शरीराची रचना त्या माझ्या भगवंतानं एकदम व्यवस्थित केलेली आहे. म्हणून ह्या दिलेला देहाचा तुम्ही योग्य ते उपयोग करा, जेणे देवा यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. जर तुम्हाला वाटत असेल शेवटची माझी अंतयात्रा जर जायची असेल, शेवटच्या वेळेला माझ्या मुखात भगवंताचं नामचिंतन आलं पाहिजे आणि न्यायाला मला कोण, पांडुरंगच आला पाहिजे. तुम्ही आम्ही काय चिंता करायची गरज नाही. आपण संपूर्ण गुरुपुत्र आहोत, पांडुरंगाचं निश्चिम भक्त आहोत. आम्हाला न्यायला फक्त भगवंतच येणार. आपण विष्णूचं गिरायक आहे, आपण यमाचं गिरायक नाही. आपण काय घाबरायचं गरज नाही. फक्त एक नाम केशव, ज्या पण ते चालू जाता त्या मार्गाने आपण जायचंय. ज्या मार्गी संत गेले त्याच मार्गावरून तुम्ही आपण जा आणि ह्या दिलेला देहाचा काय करा, आपला उद्धार करून घ्या. आतापर्यंत 182 अभंग झालेले आहेत. तुकोबाराय सांगतात, तुमचे चिंतन हीच माझी खरी सेवा आहे, बाकी दुसरं काही नाही, दुसरा फक्त बाजार आहे. जर खरा असेल हे तुकोबाचे अभंग आहेत, नामदेवाचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, चांगली उपाजी, एवढं जे संत वाङ्मय आहे हेच खरं आहे महाराज. आणि ह्याची तुम्ही काय करा, कास धरून राहा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. वेळ संपत आलेली आहे, 5 मिनिटं बाकी राहिलेली आहेत. जेवढं सांगायचा प्रयत्न केला, अल्प बुद्धीनं आपण बोलण्याचा प्रयत्न केला, तसं जे चांगलं असेल ते माझ्या मुखाचं, माझ्या भगवंताचं किंवा माझ्या सद्गुरूच्या मुखातून घ्या. एखादा माझा शब्द गेला असेल वाणीतून, तो मला एक आपला बालक समजा किंवा भाऊ समजा, ह्या नात्यानं तुम्ही काय करा, मला माफ करा. झालेली ही सत्संगरूपी सेवा, गात्याची सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, रामदास स्वामीच्या चरणी, जेवढे संत आहेत त्यांच्या संतांच्या समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वागिनी तो च्यावे, तो सोनी मज द्यावे. पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो, मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांचल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, तला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीची गाव, बोल जे अर्णव. पियुषांचे चंद्रमेजे आलंचन, मार्थंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन, स्वैर्य होतो किंबहुना सर्व सुखी.
पूर्ण होऊन तिने लोके भजी जो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टा दष्ट विजय हो व्हावो येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणी पश्यंतो मा कश्यप दुःख हरि ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय.